नमस्कार, सीमा किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण पारंपरिक तरीकेने गव्हाची कुरडई बनवणार आहोत. तर त्यासाठी मी 1 किलो खपली गव्हाची कुरडई अगदी सोप्या आणि पारंपरिक तरीकेने बनवूया. गहू 3 दिवस भिजवायचे आहे आणि रोजच्या रोज पाणी बदलायचं आहे. तर चला आपण तिसऱ्या दिवशी भेटूया. आज आहे तिसरा दिवस आणि बघूया आपण आपले गहू भिजलेत का. गहू चांगले भिजले आहेत. आता आपण याला एका चाळणीने याचं पाणी गाळून घेऊया. चाळणीमध्ये सर्व गहू मी काढून घेतले, त्याचं पाणी पण सगळं गाळून घेतलं आहे. आणि आता आपण स्वच्छ पाण्याने जरा हे गहू हलकेसे धुवून काढूया, म्हणजे असा आंबट असा वास येत नाही. असे आपल्याला धुवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मी हे गहू धुवून घेतले आहे. असं केल्याने याची आंबूसपणा पण याचा कमी होतो आणि याची तांबी पण बऱ्यापैकी कमी होते. चला आपण आता त्याचं चिक काढून घेऊया. आता मी मोठी परात घेतली आहे, त्याच्यामध्ये आपण हलकंसं मीठ टाकून घेऊया. त्याच्यामध्ये हे भिजलेले गहू मॅश करून घ्यायचं आहे. नाहीतर हाताच्या साहाय्याने आपल्याला याला चोळून घ्यायचं आहे. बघा कसा चिक निघतो. सर्व याच्यात चिक काढून घेते मी. बघा हा सफेद हा चिक आहे. आता सर्व आपल्याला याला चोळून चिक सर्व आपल्याला काढायचं आहे. सर्व मी काढून घेते. त्यानंतर आपल्याला असं पिळून घ्यायचं आहे. हा आहे कोंडा, हा आपल्याला साईडला ठेवायचा. याच्यामध्ये पाणी टाकून पुन्हा आपल्याला याच्यात चिक काढायचं आहे. हे आता सर्व मी चिक काढून घेते. आता मी याचा चिक सर्व काढून घेतला आहे. ही पहिली वेळ आहे. आपल्याला एक असं पातेलं घ्यायचं आहे. त्याला मी दुपट्टा बांधून घेतला आहे. त्याच्यावरती ही पिठाची चाळण अशी ठेवली. याच्यामध्ये आपण चिक गाळून घेऊया. अशा प्रकारे थोडा करून चिक आपल्याला सर्व गाळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला हळूहळू करून सर्व आपल्याला चिक गाळून घ्यायचं आहे. बघा कशी तांबी येते वरती. पुन्हा आपल्याला तसंच करायचं आहे. पुन्हा मी हा कोंडा घेतला आहे, जो आपण पहिला वेळ काढून घेतला होता. आता पुन्हा आपल्याला याला यातच राहिलेला चिक काढून घ्यायचा आहे. या चाळणीमध्ये चिक सर्व निघेल. अशा प्रकारे आपल्याला सर्व चिक काढून घ्यायचा आहे.
बऱ्याचपैकी चिक निघालाय. आता हा कोंडा साईडला ठेवायचा. असंच आपल्याला पुन्हा एकदा करायचं आहे. तर अशा प्रकारे मी 3 वेळा गव्हाच्या कोंड्यातून चिक काढून घेतला आहे. त्याला आपल्याला रात्रभर असंच ठेवायचं आहे झाकून. आता आपण सकाळी भेटूया. सकाळी सर्व चिक आपला सेट झाला आहे. वरती सर्व तांबीचं पाणी आलं आहे. तर आपण हे पाणी आता सर्व काढून टाकूया. बघा, वरचं हळूहळू पाणी आपल्याला असं काढून टाकायचं आहे. बघा, सर्व हे पाणी आपल्याला याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे. बघू शकता आता चिक खाली बसलाय. सर्व पाणी काढून घ्यायचं आपल्याला, थोडं पण नाही ठेवायचं. चिक चांगला मी मिक्स करून घेतला आहे. गाठी वगैरे काहीच नाही याच्यामध्ये राहिल्या पाहिजे. बघा, चांगला मी मिक्स करून घेतला. आता आपल्याला एक भांडे घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला चिक ओतून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी चिक ओतून घेतला. त्यानंतर जेवढं आपलं चिक आहे तेवढंच आपल्याला नंतर पाणी पण घ्यायचं आहे. म्हणून चिक कधी पण पहिला मोजून घ्यायचा. जेवढा चिक होतं तेवढंच पाणी मी घेतलं आहे. आणि पाण्याला आपल्याला चांगली उकळी काढून घ्यायची, म्हणजे कडक गरम करायचं आहे. आपण पाणी गरम करून घेऊया. पाण्याला आपली चांगली उकळी आली आहे. त्यानंतर आपण एक पोह्याचा चमचाभर मीठ टाकूया. चांगलं मिक्स करूया. गॅस आता मी कमी केला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आता हा चिक ओतून घ्यायचा आहे, थोडा थोडा करून. गॅस मी कमी केला. आपल्याला असं थोडा थोडा करून चिक ओतून घ्यायचा आहे आणि मिक्स करत राहायचं आहे. आता मी एकटी असल्यामुळे मला थोडंसं अवघडच होतं आहे. कोणाची तरी मदत हवी, तेव्हा मग व्यवस्थित होतं. तर आपल्याला मिक्सच करत राहायचं आहे जोपर्यंत चिक तयार होत नाही. आपल्याला याला चांगलं मिक्स करत राहायचं आहे. थांबायचं नाही. जर आपण थांबला की चिक खाली लागतो. म्हणून आपल्याला चांगल्याला मिक्स करत राहायचं आहे. कोणी पकडायला असेल ना तर फटाफट होतो. मग त्यासाठी मी गॅस एकदम कमी केला आहे. बघा, घट्ट होत चालला आहे. साईडचा पण मध्ये घेऊन पुन्हा मिक्स करायचं.
बघा पिठाचा कलर, चिकाचा कलर चेंज होत चालला. चीक चांगला एकत्र झाला आहे. आता आपण याच्यावरती 5 मिनटं एकदम मंद गॅसवर झाकण ठेवायचं आहे आणि 5 मिनिटांनी आपल्याला परत त्याला चांगला मिक्स करून घ्यायचं आहे. पाण्यात हात लावून पाच मिनिटं झाकण ठेवायचं फक्त. आणि झाकण खोलून पुन्हा आपल्याला याला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. बघा पहिल्यापेक्षा कलर चेंज झाला आहे. पुन्हा चांगला उलटं सुलटं करायचं आहे. खालची बाजू वरती आणि वरची बाजू सगळी खाली करून घ्यायची आहे. मला थोडा वेळ लागतो कारण एकटी आहे. कोणी जोडीला असलं ना तर फटाफट होतं. बघा असे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. पुन्हा 5 मिनिटं ठेवायचं. असं 2दा या 3दा, जोपर्यंत चिक शिजत नाही तोपर्यंत आपल्याला असं करायचं. नंतर पाण्याचा हात लावून आपल्याला असं करायचं. याने कसं चांगला चिक शिजले जातो. पुन्हा मी 5 मिनिटं झाकण असं ठेवते. बघा आपला चिक झाला आहे तयार. कलर पण चेंज झाला आहे. आपण आता याला साच्यामध्ये भरून घेऊया. आता असं आपल्याला साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे. चांगला फुल भरायचं आपल्याला दाबून, मग कुरडईमध्ये अशी तुटणार नाही. आता आपल्याला बंद करून घ्यायचं आहे आणि याची आपण आता कुरडई पाडून घेऊया. आणि जो चिक आहे तो आपल्याला झाकून ठेवायचा आहे. चला कुरडई आपण पाडून घेऊया. एक कपडा घेतला आहे मी आणि त्याच्यावरती आपल्याला कुरडया पाडून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे सर्व आपल्या कुरडया अशा प्रकारे काढून घ्यायच्या आहेत. बघू शकता अगदी सहजपणे कुरडई तयार होते. सर्व अशा कुरडया मी पाडून घेते आणि नंतर मग पुन्हा तुम्हाला भेटते. सर्व कुरडया आता माझ्या बनवून झाल्या आहेत. आता याला 4 दिवस आपण उन्हामध्ये कडक सुकवूया आणि त्यानंतर भेटूया. 4 दिवसानंतर आपण कुरडया चांगल्या उन्हामध्ये कडकडीत सुकवून घेतल्या आहेत आणि बघा कशा मस्त छानपैकी अशा तळल्या जात आहेत. पांढऱ्या शुभ्र आहेत. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. थँक्यू.